नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीची गूळ घालून बनवलेली गव्हाची मऊ लुसलुशीत आणि दाणेदार लापशी, आणि तेही कुकरच्या फक्त 3 शिट्ट्यामध्ये. तर सर्वांना विनंती, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना जर अशी लापशी खायला आवडत असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओ. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर आता अशी मस्त लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर इथं मी भरडा घेतलेला आहे गव्हाचा 1 वाटी. या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्यसुद्धा मोजून व्यवस्थित परफेक्ट घालणार आहोत. तर जो मीडियम साईजचा असतो भरडा गव्हाचा, किराणा दुकानामध्ये भेटतो, तो घेतलेला आहे 1 वाटी भरून. तर या वाटीने मोजून सर्व साहित्य घ्यायचं आहे. आता लापशीमध्ये घालण्यासाठी थोडेसे काजू, थोडेसे बदाम, थोडे नारळाचे तुकडे, ओला किंवा सुका नारळ असला तरी चालेल, थोडीशी बडीशोप आणि वेलची घेतलेली, थोडंसं मीठ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि ज्या वाटीने आपण भरडा मोजून घेतला त्याच वाटीने फुल भरून 1 वाटी गूळ घेतलेला आहे फोडून, आणि 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तर लापशी करायच्या अगोदर सर्वात अगोदर महत्त्वाचं काम करायचं, आपण ज्या वाटीने भरडा घेतला आहे त्याच वाटीने मोजून 3.5 वाट्या पाणी घालायचं पातेल्यामध्ये आणि गरम करायला ठेवायचं. कारण गरम पाणी वापरल्यामुळं लापशी एकदम छान होते आणि मस्त टेस्टीसुद्धा लागते. तर दुसऱ्या गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेले आणि आता मोठ्या गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आज आपण लापशी बनवणार आहोत. तर कुकरमध्ये मी साजूक तूप घालून घेतलेले 4 चमचे, आणि हे हलकंसं गरम झालं तूप की जे काजू बदाम आपण घेतलेले आहेत घालण्यासाठी लापशीमध्ये, ते थोडेसे असे परतून घ्यायचे तुपामध्ये. जास्त पण लालसर नाही करायचे, थोडेसे, म्हणजे टेस्ट छान लागते परतून घेतल्यामुळं तुपामध्ये. नंतर जे आपले खोबऱ्याचे काप आहेत ते घालून घेते ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तो घातला तरी चालेल, पातळ असे काप करून. हे नारळसुद्धा काय करायचं, तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं. मस्त काढून घेते आता. जास्त वेळसुद्धा लागत नाही. कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये एकदम मस्त लुसलुशीत अशी लापशी आज आपण बनवूया. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि जे राहिलेलं तूप आहे ते आता ह्याच्यामध्ये आपला जो गव्हाचा भरडा आहे घेतलेला आपण 1 वाटी, तो टाकून घ्यायचा. छान मस्त परतून घ्यायचा. गॅस थोडासा मीडियम करायचा, जास्त फुल गॅसवर नाही करायचं. छान मस्त थोडासा कलर बदलेपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा आहे भरडा. एकदा या पद्धतीने तुम्ही लापशी बनवून पहा. खूपच छान टेस्ट लागते आणि वेळसुद्धा जास्त लागत नाही. कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये लगेच लापशी बनते. ही लापशी खायला खूपच छान लागते, गरम गरम खाल्ली तरी आणि दुसऱ्या दिवशी शिळी खाल्ली तरीसुद्धा खूप टेस्टी लागते. तर नक्की करून पहा. आता जो भरडा आहे तो आपला थोडासा कलर बदललेला आहे, छान मस्त परतून झालेला आहे. तर ह्याच्यामध्येच जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत परतून, ते घालून घेतले. आणि तोपर्यंत इकडं पाण्याला उकळी आलेले, हे पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आपण जो गूळ घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा. वेलची पावडर, बडीशोप ते पण टाकलेले, हे दाखवायचं थोडंसं विसरलेलं इथं. तर मी ह्याच्यामध्ये गूळ, वेलची पावडर, बडीशोप जी घेतली होती आपण वाटून, ते सर्व घालून घ्यायचं. मस्त छान हलवून घ्यायचं. आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये लापशी एकदम छान होते मस्त. काही वेळ जास्त झंझट न करता फक्त कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये ही लापशी एकदम छान होते मस्त. आणि परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्हाला दूध घालायचं असलं तर दुधाचं सुद्धा प्रमाण तेच ठेवायचं. 1 वाटी जर आपला भरडा असेल तर 3.5 वाट्या दूध किंवा पाणी घालू शकता तुम्ही. एकदम परफेक्ट झालेले पहा, किती छान मस्त एकदम लुसलुशीत आणि दाणेदार लापशी तयार झालेली आहे 3 शिट्ट्यामध्ये. तर या पद्धतीने तुम्ही लापशी करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त आता आपली लापशी तयार झालेली प्लेटमध्ये काढून घेऊ थोडीशी थंड झाल्यानंतर. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. पाणी आणि दूध जे तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता तुम्ही. तर या पद्धतीने कुकरमध्ये तुम्ही लापशी बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
वरून थोडंसं आणखी आपण साजूक तूप घालून घेऊ. मस्त अशी आपली लापशी तयार. धन्यवाद.